ए आता कोणी पण यायचा प्रयत्न केला ना पुढे ब्लास्ट करे ना। थांबा दाखवतेस तुम्हाला। आता कोणी जर पुढे यायचा प्रयत्न केला ना तर या मंत्र्याच्या मृत्यूला ना तुम्ही जबाबदार असाल। पण माझ्या बाबाने असं काय केलंय तुझं ते तरी सांग। का जीवावर उठलीस त्यांच्या? लाडकी लेक योजना अगं लाडकी लेक योजना तर बाबांनी मुलींच्या भल्यासाठी सुरू केली होती। मुलींच्या भल्यासाठी नाही ह्यांच्या भल्यासाठी असेल। ह्यांनी आणि ह्यांच्या पार्टीने आमचे सगळे पैसे खाल्ले आणि आमच्यासारख्या मुलींना ह्याचा काहीच फायदा नाही झाला। अच्छा ही लाडकी लेक योजनावरून चाललंय तुझं। तुला काय हवं असेल ना ते घे, तुला पैसे हवेत ना व्याजासकट देऊ, पण माझ्या भावाला सोड। ए जास्त बोललीस ना ब्लास्ट करून टाके ना। मला इथून बाहेर पडू द्या, ज्याच्याबरोबर मला मरायचं नाहीये। हे बघ माझा आई, नेमकं काय झालंय ते सांग ना प्लीज। या साहेबांच्या योजनेच्या भरोशाने कोल्हापुरात शिकायला आले होते। मला मार्क पण चांगले आले होते आणि या योजनेअंतर्गत असलेल्या कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन सुद्धा झालं होतं। पण जेव्हा मी कॉलेजमध्ये गेले ना तेव्हा त्यांनी आयत्या वेळी माझं ॲडमिशन रद्द करून टाकलं आणि म्हणाले तुला पूर्ण वर्षाचा खर्च स्वतः करावा लागेल आणि मग आम्ही तुला पुढच्या वर्षी सगळे पैसे परत करू स्कॉलरशिप म्हणून। मी खूप टेन्शनमध्ये आले। इतके पैसे कुठून आणायचे हा प्रश्न आला समोर। स्वप्न घेऊन आले होते, परत नव्हतं जायचं मला। आणि मग माझ्या बाबांनी आमची शेती विकली आणि मग त्या पैशाने माझं कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं। पण नंतर कळलं की ह्या योजनेचा काहीच फायदा नव्हता, सगळं फसवं होतं। एवढे पैसे भरून सुद्धा आमचं ॲडमिशन नाही झालं। म्हणाले सगळ्या सीट्स भरल्यात, पुढच्या वर्षी या। आणि माझ्यासारख्या कित्येक मुलींचं वर्ष वाया गेलं। आणि जेव्हा मी माझे पैसे मागायला गेले तेव्हा ते म्हणाले तुम्हाला तुमचे पैसे नाही मिळणार, पुढच्या वर्षी या ॲडमिशनला, तेव्हा पैसे नाही भरावे लागणार। अरे फुकटात सीट द्यायला ही काही जागीरदारी आहे का?